एक मुलगा असतो जो आपले 10वीचे पेपर देतो. पेपर दिल्यानंतर शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागतात आणि या सुट्ट्यांमध्ये तो मुलगा आपल्या मामीच्या घरी जातो. तिथे पोहोचल्यावर त्याला समजते की त्याचे मामा बिझनेसच्या कामासाठी बाहेर राज्यात गेलेले आहेत. घरी फक्त मामी एकटीच असते. त्या दिवशी मुलगा आणि मामी यांच्यात खूप गप्पा मारतात. मामी त्याला प्रेमाने जेवण देते. सर्व काही अगदी सुरळीत चाललेले असते. पण जशी रात्र होते तसे या मुलाच्या मनात काहीतरी वेगळेच विचार सुरू होतात. तो आपल्या बेडरूममधून उठतो आणि मामीच्या बेडरूममध्ये जाऊन तिच्या शेजारी झोपतो. त्यानंतर तो मामीकडे अनैतिक शारीरिक संबंधांची मागणी करू लागतो. ही मागणी ऐकून मामी पूर्णपणे हैराण होते. ती विचार करते, आता याची 10वी संपली आहे आणि हे असं कसं बोलताय? तरीही ती स्वतःला सावरते आणि मुलाला ठामपणे सांगते, अरे, तुझं डोकं बिघडलंय का? असं कधीच बोलू नको. मी तुझ्या आईसारखी आहे. उद्या तुझ्या पप्पांना आणि मामांना सगळं सांगते. मुलगा घाबरतो आणि तिथून निघून जातो. पण त्याच्या मनात भीती आणि अपराधी भावना वाढत जाते. रात्री 2 वाजता तो पुन्हा मामीच्या खोलीत जातो. झोपलेल्या मामीच्या तोंडावर उशी दाबून तिचा श्वास रोखतो. मामीने खूप प्रतिकार केला. तिच्या नखांनी त्याची पाठ ओरबाडली, पण शेवटी ती हलली नाही. कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात बेळूर नावाचे एक गाव आहे. त्या गावात रमेश नावाचा वयस्कर माणूस आपल्या पत्नीसह राहत होता. त्याला 2 मुली होत्या. मोठी मुलगी स्नेहा आणि धाकटी मुलगी आकांक्षा. स्नेहा मोठी झाली होती. लग्नाचे वय आले होते. त्यामुळे रमेशने तिच्यासाठी स्थळ शोधले. शेजारच्या गावात किरण नावाचा मेहनती मुलगा होता. त्याचा कापडाचा मोठा व्यवसाय होता आणि भरपूर संपत्ती होती. रमेशला ते स्थळ आवडले आणि त्याने स्नेहाचे लग्न किरणबरोबर लावून दिले. स्नेहा सासरी गेल्यानंतर किरण तिच्यावर खूप प्रेम करू लागला. किरणचा धाकटा भाऊ सूरज होता. किरण आणि सूरज दोघे मिळून कापडाचा व्यवसाय करायचे. त्यामुळे बऱ्याचदा बाहेर राज्यात जावे लागायचे. स्नेहाला सासर खूप आवडले. तिथे तिची खूप कदर होत होती. नवरा आणि दीर दोघेही खूप मेहनती होते. स्नेहा विचार करते की आता माझा दीर सूरज याचेही लग्नाचे वय झाले आहे आणि माझी धाकटी बहीण आकांक्षा हीही लग्नाची झाली आहे. मी दोघांचे लग्न लावून देऊ. स्नेहा आपल्या वडिलांना म्हणजे रमेशला सांगते, बाबा, आमच्या घरी सर्व काही उत्तम चालले आहे. माझा नवरा आणि दीर दोघेही खूप कष्ट करतात. तुम्ही आकांक्षाचे लग्न सूरजबरोबर लावून द्या. रमेशलाही हे पटते आणि ते आकांक्षाचे लग्नही त्या घरात करतात. अशा प्रकारे दोन्ही खऱ्या बहिणी एकाच घरात नांदू लागतात आणि त्यांचे नवरे सख्खे भाऊ असतात. काही वर्षात स्नेहाला एक मुलगा होतो. मोठ्या घरात पहिलाच मुलगा असल्यामुळे सर्वांच्यावर त्याचा खूप लाड होतो. त्या मुलाची आई आणि मावशी एकच, काका आणि मामा एकच. अशा प्रकारे हे संपूर्ण कुटुंब परस्परांशी जोडलेले असते. मुलाचे नाव अर्णव ठेवले जाते. अर्णव हळूहळू मोठा होतो. त्याने 10वीचे पेपर दिले. एके दिवशी घरी फक्त अर्णव आणि त्याची मावशी आकांक्षा, जी त्याची मामीही आहे, एवढेच दोघे असतात. कारण अर्णवची आई स्नेहा आपल्या वडिलांची तब्येत बरी नसल्यामुळे माहेरी गेलेली असते आणि अर्णवचे वडील सूरज व चुलत बाबा किरण दोघेही बिझनेससाठी बाहेर राज्यात गेलेले असतात. आकांक्षा अर्णवची काळजी घेते, त्याला जेवण बनवून देते. सर्व काही व्यवस्थित असते. पण रात्री काय घडते? सकाळी जेव्हा अर्णव झोपेतून उठतो तेव्हा तो जोरजोरात ओरडू लागतो, रडू लागतो. त्याच्या ओरडण्याने शेजाऱ्यांना कळते आणि ते धावत येतात. बघतात तर आकांक्षा मृतावस्थेत पडलेली असते. अर्णव घाबरून आपल्या वडिलांना फोन करतो. पप्पा, मावशी हलतच नाहीये, काय झालं कळत नाही. सूरज आणि किरण तातडीने घरी परत येतात. संपूर्ण कुटुंब जमा होते. आकांक्षा ही अवघ्या 36-37 वर्षांची असते. ती अचानक या जगातून निघून गेल्याने सर्वांना धक्का बसतो. अर्णवला विचारले तर तो म्हणतो, कदाचित मावशीला हार्ट अटॅक आला असेल. पोलिसांना बोलावले जाते. पोलीस तपास करतात आणि मृतदेह पोस्टमार्टमला पाठवतात. पोस्टमार्टम रिपोर्ट येण्यापूर्वीच कुटुंब अंत्यविधी उरकवते. काही दिवसांनी सूरज यांच्या लक्षात येते की अर्णवच्या पाठीवर खोल नखांच्या खुणा आहेत. तो विचारतो, अर्णव, हे काय? अर्णव घाबरतो, काही बोलत नाही. घरातील सर्वजण विचारत राहतात तरी तो सांगत नाही. शेवटी सूरज पोलिसांना सांगतात की माझ्या मुलाच्या पाठीवर नखांच्या खुणा आहेत. यातून काही समजेल का? तोच पोस्टमार्टम रिपोर्ट येतो. त्यात स्पष्ट लिहिलेले असते की आकांक्षाचा मृत्यू हार्ट अटॅकने नव्हे तर श्वास गुदमरल्याने झाला आहे, म्हणजे तिची हत्या झाली आहे. पोलीस कुटुंबाला विचारतात,
कोणाशी वैर? कुटुंब म्हणते, आमचे कोणाशीही वैर नाही. पोलिसांच्या हाती फक्त एकच पुरावा असतो, तो अर्णवच्या पाठीवरच्या नखांच्या खुणा. ते अर्णवला पोलीस स्टेशनला घेऊन जातात. सुरुवातीला अर्णव खूप घाबरलेला असतो. पोलिसांनी चौकशी केल्यावर तो पूर्णपणे तुटतो आणि सत्य सांगतो. तो म्हणतो, मला नेहमी अँड्रॉइड फोन हवा होता. पप्पांनी सांगितले होते की 10वी उत्तीर्ण झालास तर घेऊन देईन. मग मी चांगले मार्क काढले आणि पप्पांनी मला महागडा फोन घेऊन दिला. त्यात मी प्रथम चांगले व्हिडिओ बघायचो. नंतर मित्रांनी सांगितल्यावर अश्लील व्हिडिओ बघायला लागलो. 16व्या वर्षी त्याचा माझ्यावर खूप वाईट परिणाम झाला. मी फक्त तेच विचार करू लागलो की मलाही कोणाबरोबर असे करायचे आहे. मग 16 जून 2024ला घरात फक्त मी आणि मावशी होतो. रात्री मी पुन्हा अश्लील व्हिडिओ बघितले. मावशी एकट्या होत्या. मी त्यांच्या खोलीत गेलो आणि थेट म्हणालो, मावशी, मला तुझ्याबरोबर सेक्स करायचे आहे. मावशीला खूप राग आला. त्या म्हणाल्या, अर्णव, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? उद्या तुझे पप्पा काका आल्यावर सगळ्यांना सांगीन. त्यांनी मला मारले, दूर ढकलले. मी खूप घाबरलो. विचार केला, उद्या सगळ्यांना कळाले तर माझी वाट लागेल. मग रात्री 2 वाजता मी पुन्हा त्यांच्या खोलीत गेलो. उशी घेतली आणि झोपलेल्या मामीच्या तोंडावर जोरात दाबली. मामीने खूप प्रतिकार केला. तिच्या नखांनी माझी पाठ ओरबाडली, पण मी उशी सोडली नाही. शेवटी ती हलली नाही. अशा प्रकारे 16 वर्षाच्या पुतण्याने आपल्या 37 वर्षाच्या मावशीची एका चुकीचे गुपित राहावे म्हणून हत्या केली. त्या नखांच्या खुणा त्याला जेरबंद करतात. ही खरी घटना आहे. अशाच खऱ्या गुन्ह्यांच्या कहाण्या ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.